बघत आहात उमेश 24 चॅनल. आज अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एक तीव्र आक्रोश ऐकू येत आहे. सालेगाव फाटा ते गावणगाव हिंगणी काडगव्हाण तसेच वनोजा बाग ते गावणगाव रैमापूर चिंचोली या प्रमुख रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की मोठमोठे खड्डे, उखळलेली खडी आणि पूर्णपणे नादुरुस्त रस्ते यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, शेतकरी, रुग्णवाहिका आणि ग्रामस्थांची ये-जा होती. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावणगाव बुद्रुकचे सरपंच सुनील थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर 26 जानेवारी 2026 रोजी गावणगाव बुद्रुक येथे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय यांना लेखी तक्रार दाखल केली आहे, पण उदासीनता कायम आहे. आंदोलनाची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा ठाम इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ही फक्त रस्त्याची समस्या नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातील मूलभूत सुविधांच्या अभावाची आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची कथा आहे. शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण सर्वांच्या जीवाशी खेळ होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हा आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी आज संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे. मी सरपंच सुनील उत्तमराव थोरात, गावणगाव बुद्रुक. आज या ठिकाणी 26 जानेवारीला आमरण उपोषणाला बसण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या गावामधील प्रमुख रस्ते प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 ह्या रस्त्याची दुरवस्था फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तिथे वारंवार अपघात होत आहेत. गरोदर स्त्रियांचे मध्येच गर्भवती स्त्रियांचे डिलिव्हरी सुद्धा मध्येच झालेली आहे. आणि अशातच ह्या गावावरनं तालुक्याच्या ठिकाणी जात असताना जे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो, जो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो, जो नागरिकांना, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी ह्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी ह्या उपोषणाला 26 जानेवारी रोजी मी बसणार आहे. मध्यंतरानंतर सकाळचे सर्व शासकीय कार्यक्रम आटपून त्यानंतर दुपारी उपोषणाची तयारी होणार आहे. धन्यवाद. मी महेश पाटील खारोडे, माजी उपसभापती, अंजनगाव पंचायत समिती. आज संपूर्ण माझ्या दर्यापूर मतदारसंघात, खास करून अंजनगाव तालुक्यात रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे व सातेगाव फाटा ते येवदा या रस्त्याच्या मधात जवळपास 25 ते 30 गावं लागत असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हे समजायला मार्ग नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही प्रत्येक आमदार, खासदार, पालकमंत्री, पक्ष, पार्टी कोणताही जातीय भेद न ठेवता सर्वांना लेखी अर्ज, विनंत्या करून सुद्धा हा रस्ता आजपर्यंत दुरुस्त झाला नाही. केवळ थातूर-मातूर पैसे खाण्यासाठी डागडुजी केली गेली, पण डागडुजी केल्यानंतर लगेच त्या खड्ड्यात पहिल्यापेक्षाही तो खड्डा मोठा झालेला असल्यामुळे त्याच्यावरून जाताना कित्येक छोटे मोठे रोज ॲक्सिडेंट होतात. मधातच काही महिलांच्या डिलेवऱ्यासुद्धा लागल्या आणि या भागातील जवळपास 50-60 ग्रामपंचायतीचा जो मार्ग आहे त्या मार्गावरील बऱ्याचशा लोकांना कमरेचे आणि मानेचे त्रास होऊन पट्टे लागलेले नागरिक त्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या रस्त्याची जर शासनानं त्वरित जर दखल घेतली नाही तर 26 जानेवारीला जे आमरण उपोषण सुनील भाऊ थोरात जे गावणगावचे सरपंच हे चौफुलीवर करणार आहेत त्या उपोषणाला आमच्या 7 गावच्या सरपंचाचा सक्रिय पाठिंबा राहील व मी सुद्धा त्या उपोषणात सहभागी होईल. तरी शासनानं या रस्त्याची गंभीर दखल होऊन हा रस्ता त्वरित नवीन करून देण्यात यावा ही आमची कळकळीची विनंती. या प्रकरणावर उमेश 24 चॅनल सतत नजर ठेवून आहे. कारवाई होईल का की आंदोलन अपरिहार्य ठरेल अशा अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.